मित्रांनो सीटीटी मध्ये बरेचसे प्रश्न सिम्प्लिफिकेशनवर येत असतात. हा जो प्रश्न सिम्प्लिफिकेशनचाच आहे. प्रश्न कोणता आहे तो बघूया. 1 डिवायडेड बाय इन ब्रॅकेट मध्ये 1 + 1 डिवायडेड बाय पुन्हा ब्रॅकेट आहे 1 + 1 डिवायडेड बाय लास्ट ब्रॅकेट आहे 1 + 1 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट इंटू ब्रॅकेट इंटू ब्रॅकेट म्हणजे ब्रॅकेट संपलेले आहे. ऑप्शन तुमच्या पुढे आहे 1 हाफ 3/4 आणि 5/8. आता याला सॉल्व कसं करायचं. ब्रॅकेट म्हटलं की बॉडमास मध्ये बी म्हणजे ब्रॅकेट येते. सर्वप्रथम लहान ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करावा लागतो. हा ब्रॅकेट आपण सॉल्व करणार आहोत. कोणता तर हा ब्रॅकेट आपण सॉल्व करणार आणि त्याला कशा पद्धतीने सॉल्व करणार बघा या ठिकाणी. तर 1 प्लस हा जो एवढा भाग आहे तो त्याला व्हर्टिकल करून घेऊ म्हणजे उभा करून घेऊ. 1/2 या ठिकाणी कसं येते की इकडून गुणाकार घ्यावा लागतो. बे 1 बे आणि हा 1 3 म्हणजे इकडून गुणाकार इकडे बेरीज म्हणजे बे 1 बे आणि 2 आणि 1 3 म्हणजे हे झालं 3/2. आता हे जे 3/2 झाले तर याला ह्या 1 ला अटॅच करायला लागेल बरोबर की नाही. म्हणजेच 1/3/2 इथपर्यंत आलो ना आपण इथपर्यंत आलो. आता 3/2 झाले. या ठिकाणी सुद्धा एक नियम ठरतो की भागाकाराचा गुणाकार करावा लागते. गुणिले 2 वर जाणार आणि 3 खाली येणार 2/3 म्हणजे या ठिकाणी झाले 2/3 म्हणजे आपण 2/3 कुठपर्यंत केलेले आहे तर या इथपर्यंत केलेले आहे 2/3. आता 1 त्याला अटॅच करायला लागेल हा 1 म्हणजे 1 प्लस 2/3 पुन्हा आपण त्याच पोझिशनवर आलो. कसं इकडून गुणाकार इकडून बेरीज 3 1 3 3 2 किती 5 5/3 आले मित्र. 5/3 आले मात्र इथपर्यंत आपण 5/3 ला आलो आणि नंतर मग पुन्हा 1 आहे. सो 1/5/3 म्हणजे पुन्हा आपण तेच करणार की गुणाकार करणार. 1 गुणिले हा 3 वर नेणार आणि 5 खाली येणार 3/5 झाले म्हणजे हे झाले 3/5. कुठपर्यंत 3/5 झाले तर या इथपर्यंत 3/5 झाले. आता लास्ट पोझिशन मध्येच आलो जाऊन काय आपण सेकंड लास्ट मध्ये 1 + 3/5 आले. आता इकडे मी तुम्हाला लिहून देतो हे इथे बघा 1 + 3/5 आले 1 + 3/5 या पोझिशनवर. मग पुन्हा आपण 5 1 5 5 आणि 3 किती 8 8/5 झाले आणि शेवटच्या पोझिशनला तुम्हाला सांगतो काय येतं. शेवटच्या पोझिशनला काय येणार आहे तर या ठिकाणी शेवटच्या पोझिशनला येते 1/1 किती तर 8/5 आणि या ठिकाणी तुम्ही लास्ट मध्ये काय करतात की तेच करतात की भागाकाराचं गुणाकार करतात. 1 गुणिले 5 वर नेता आणि 8 खाली आणता म्हणजे याचा आन्सर काय ते 5/8. 5/8 आन्सर आहे मित्रा. फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला चेक करूया राईट आहे का तर राईटच आहे. मित्रांनो तुम्हाला मी एक होमवर्कचा क्वेश्चन देत आहो. होमवर्क आहे सरळ कीजिए. हा तुम्ही वाचून घ्या. 1/1 - 1 डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 1 - 1 डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 1 - 1 डिवायडेड बाय 2 याच्याने ऑप्शन सुद्धा तेच आहे मात्र आंसर मात्र वेगळे येऊ शकतं. तो आपका आंसर कमेंट बॉक्स में जरूर दीजिएगा. थैंक यू. यस